उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आज सविस्तर आढावा घेतला। या बैठकीला संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। या बैठकीत खातेनिहाय पूर्ण झालेली कामं, प्रलंबित प्रकल्प, विलंबाची कारण आणि निधीअभावी कामं रखडली आहेत का याबाबत शिंदेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। त्याचबरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन तातडीने ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले, तर निधीची कोणती कमतरता भासू देणार नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असताना उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट इथं मराठा सेवकांची निर्णायक बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणासंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न, हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि त्याच्या वैधतेबाबतच्या तक्रारी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते। विशेष म्हणजे बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ते जाहीर करतील अशी ही शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पुढील भूमिकेबाबत आता उत्सुकता वाढली आहे।